प्रतिनिधी सतेज औंधकर हे थेट कोल्हापूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहे। सतेज, काय सांगाल? वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी या सगळ्या 5 वर्षांच्या टर्ममध्ये घडलेल्या आपण बघितलेल्या आहे। कोल्हापूर सुद्धा त्याचं सेंटर राहिलं आहे आणि आज आहे मतदानाचा दिवस। अवघे काही मिनिटं उरलेले आहेत मतदान सुरू होण्यासाठी। सध्या कसं चित्र तुम्हाला दिसतंय? नक्कीच सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अवघ्या 1 तासाभरामध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10ही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि त्यासाठी 121 उमेदवार आहेत ते या सगळ्या निवडणूक रिंगणात आहेत। 10 जागांसाठी होत असलेल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये 121 उमेदवार जरी रिंगणात असले तरी पोलिसांनी अगदी 10,000 पेक्षा अधिक पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो ठेवलेला आहे आणि 3,452 मतदान केंद्रांवरती हे मतदान आहे ते पार पडणार आहे। 7 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान जरी सुरू होत असलं तरी मात्र आता या ठिकाणी पुलिंग एजंट असेल ते यायला सुरुवात झालेली आहे। अजून देखील सूर्योदय आहे तो व्हायचा आहे, त्यामुळे अंधारात देखील आता हे कार्यकर्ते हळूहळू आता एकत्र यायला जे आहे ते सुरुवात झालेली आपल्याला असं म्हणता येईल। एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर कोल्हापूरमध्ये कागल विधानसभा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये खरं तर अटीतटीची लढत आहे ती पाहायला मिळते। कारण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर या दोघांचीही अगदी चुरशीची लढत आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि दुसरीकडे समरजित सिंह घाटगे या दोघांच्यामध्ये खरं तर काटेकी लढत आहे ती पाहायला मिळते। कोल्हापूर दक्षिणमध्ये पाहिलं तर अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। तर चंदगडमध्ये 17 उमेदवार आहेत रिंगणात, आणखी हातकणंगलेमध्ये देखील अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात अगदी अटीतटीच्या लढती आहेत त्या होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज जे प्रत्यक्ष 7 वाजता मतदान सुरू होतंय या मतदानामध्ये मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक महत्त्वाची बाब अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने अगदी जोरदार तयारी आहे ती केलेली आहे। कारण कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच मतदान टक्केवारीत अग्रेसर राहतो आणि त्यामुळेच ही टक्केवारी 80% वरती जावी आणि कोल्हापूर हे राज्यात एक खूप मोठं नाव कमवावं किंवा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं अतोनात प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। अनेक कार्यक्रम आहेत ते घेतलेले होते, अनेक ठिकाणी जाऊन प्रबोधन देखील केलं होतं। त्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे असतील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित असतील, महापालिका आयुक्त असतील, जिल्हा परिषद सीओ असतील यांनी अगदी प्रयत्न करून कोल्हापूरचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले गेले होते। अगदी सामाजिक भान राखत कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एक गाणं देखील तयार करण्यात आलं होतं। त्यामुळे एकूणच जर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर या 10 जागांसाठी 121 उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत। आता मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अटीतटीच्या लढती आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतात। गटाचं राजकारण आहे ते कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे आता काही मिनिटातच आहे ते मतदानाची पहिली प्रक्रिया आहे ती सुरू होईल आणि त्यानंतरच हळूहळू आपल्याला जसा टक्का वाढेल तसं नेमका कौल कुणाच्या बाजून जातो हे समजून जाईल। निश्चितच सतेज, कोल्हापूरकर आजही मोठ्या संख्येने बाहेर पडतील आणि एक रेकॉर्ड करतील मतदानाचा असा अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात आणि आपल्या लोकप्रतिनिधीच्या नावावर शिक्कामोर्तब करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।